नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण शॉर्ट स्लीवचं कटिंग बघणार आहोत। त्यासाठी बॅक पार्टला आर्मोल राऊंड काउंट करून घ्यायचा। 7.5 इंच एवढा आर्मोल राऊंड आलेला आहे। पूर्ण बाही प्लस 1 इंच, 4 इंचाची बाही आहे म्हणून 5 इंचावर मार्क करून बाहीची लेंथ डिसाईड केली आणि बाही रुंदी ही 7.5 मार्क केली। आर्मोल राऊंड 7.5 आहे किंवा छातीचा चौथा भाग 7.5 इंचच आहे। आणि आता आपण कॅप हाईट मार्किंग करत आहोत। शॉर्ट स्लीवनुसार कॅप हाईट 2.5 इंचावर मार्क करून घेतली आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन आतमध्ये घेऊन क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली आणि ही लाईन मधोमध फोल्ड करून आपल्याला 1.25 इंच एवढं अंतर ह्या लाईनच्या बाहेर क्रिएट करून घेतलं। आता 1 इंचावर ए असा पॉईंट तयार करून घेतला आणि 1.25 इंचावर बी पॉईंट तयार करून घेतला। जर तुमची शोल्डर पट्टी छोटी असेल तर बी पॉईंट हा 1.25 इंचावर घ्यायचा आहे। आता इथे 1.5 इंच खाली जाऊन आपण एक मार्क पॉईंट करून घेतला आणि आता आपण बाहीला शेप देऊया। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम स्टेप्स फॉलो करा आणि रेड कलरहून आतील मुंड्याचा शेप ड्रॉ करून असं फिश कट आणि खूप छान अशी बाहीचा शेप तयार झाला आहे। बाही घेर 4.5 इंचावर मार्क करून 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण बाही कट करून घेत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पाहू शकता किती सुंदर बाहीचं कटिंग झालेलं आहे। आता आपण बॅक पार्ट घेऊन बाही परफेक्ट कट झाली की नाही ते चेक करून घेऊया। 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून पाहू शकता कशी परफेक्ट अशी पुरत आहे। अजिबात बाही कमी नाही पडत किंवा एक्स्ट्राही होत नाही। व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन टिप्स शिका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।